नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे पारशी कब्रिस्तान. सदरील अनुभव आपल्याला चॅनलचे सबस्क्रायबर विनीत कोळी यांनी पाठवला असून त्यांच्या सांगण्यानुसार हा प्रसंग 2002मध्ये त्यांच्या मित्रांसोबत नागपूरमधल्या एका श्रापित कब्रिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारशी कब्रिस्तानात घडला आहे. जगभरात विविध प्रकारच्या झपाटलेल्या जागा, वास्तू आहेत. अशा जागा, वास्तू जिथे दिवसाच्या 24 तास अलौकिक शक्तींचा खुलेआम वावर असतो. या जागेवर तुम्ही दिवसा गेलात तरी तुम्हाला सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात सुद्धा भयचेष्टेचे प्रकार 100% पाहायला मिळतील. कारण अडवळणी मानवाचा जास्त वावर नसलेल्या या जागा अमानवीय भटकत्या आत्म्यांना जास्तीत जास्त प्रिय, आकर्षित करत असतात. कारण तिथे शांततेचा, काळोख्या अंधाराचा कायम वास असतो आणि अतृप्त भटकत्या आत्मांना असाच परिसर जास्त आवडतो. त्यांना आपल्या शांततेत, आपल्या अंधारी एकाकी जगात वावरायला फार आवडतं. बाकी त्यांना मानवी जगाशी काहीही देणं घेणं नसतं. पण समजाच कोणी मानवाने या अमानवीय ध्यानांच्या इलाक्यात प्रवेश करून त्यांची शांतता भंग केली तर पुढे काय होईल जाणून घ्यायचं आहे. मग सुरू करूया आजचा अनुभव. नागपूर, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आणि तिसरे सर्वात मोठे शहर. या शहरात काही मनमोहक, मनाला भुरळ पाडणारी ठिकाणं आहेत. तर त्या उलट याच शहरात मनाचा थरकाप उडवणारी काही झपाटलेली ठिकाणंही आहेत. जसं की अमरावती हायवे, शुक्रवारी तलाव, वाडी हाऊस, वर्धा रेल्वे ट्रॅक आणि शेवटचं ठिकाण म्हणजे जिथे हा प्रसंग घडला ते श्रापित, अतृप्त आत्म्यांचा बसेरा असलेलं पारशी कब्रस्तान. खूप साऱ्या झाडांनी आणि पावलापावलावर असलेल्या कबरींनी भरलेलं हे कब्रस्तान. इथे दिवसाच्या 24 तास अतृप्त आत्मे भटकत असतात असं म्हटलं जातं. या जागेबद्दल नागपूरकरांच्या मनात इतकी भीती बसली आहे का लोक दिवसाढवळ्या सूर्याच्या स्वच्छ प्रकाशात सुद्धा तिथे जायला घाबरतात. काही लोकांनी आपले छोटेसे अनुभव सांगितलेत की या कब्रिस्तानात त्यांना विलक्षण थंड, गारवा आणि शांतता जाणवते. माणसाला स्वतःच्याच हृदयाची धडधड ऐकू येते. भर उन्हातही थंडी वाजू लागते. या कब्रिस्तानात जर एकटे गेलो तर सतत कोणीतरी अनोळखी व्यक्ती सोबत वावरते असा अनाहूत भास मनाला होतो. काही लोक असंही म्हणतात की हे कब्रिस्तान म्हणजे मायाजाळ आहे. इथे वाहणारी हवा, झाडं, माती ही जणू कब्रिस्तान जिवंत भासेल अशा प्रकारे तुम्हाला संमोहित करू शकतात, तुम्हाला भुरळ पाडू शकतात. या कब्रिस्तानात आलात का वेळ वेगाने सरू लागते. टाईम कसा निघून जातो आणि संध्याकाळ कधी होते हे कळत नाही. विजय दीनानाथ चाटे, वय वर्ष 24, नागपूरचा तरुण युवक. वडील सरकारी शाळेत शिक्षक होते. पण विजय कॉलेज पूर्ण झाल्यानंतरही घरीच होता. एकुलता एक असल्याने सर्व हौसमौस व्हायची. त्याच्या जोडीला त्याचे 2 तरुण मित्र, सार्थक सदानंद बडवे आणि दुसरा मित्र हरी उर्फ हर्या वामन विरले. हे तिघेही बालपणाचे मित्र.
तर झालं असं. एके दिवशी हे तिघेजण एका वडापावच्या गाडीवर वडापाव खात होते. त्यातच त्यांचं बोलणं सुरू होतं. विजा, यार जाम दिवस झाले, बिअरचं नावसुद्धा घेतलं नाही. चल आज बसूया मस्त. सार्थक विजयला म्हणाला. त्यावर विजयने सार्थककडे पाहिलं आणि म्हणाला, हां चालेल ना, बसूया. अरे पण गेल्या वेळेस जेमतेम वाचलो. आपल्याला टेरेसवर वॉचमनने दारू पिताना पाहिलं असताना खूप मोठं लफडं झालं असतं. बरं झालं का टायमावर मी दारूच्या बाटल्या लपवल्या. आता टेरेसवर जाऊ नाही शकत. त्यावर हऱ्या आपल्या दोन्ही मित्रांकडे पाहत म्हणाला, हां मग आता काय करायचं. आपल्या एरियात सगळी आपल्याला ओळखतात. जर कुणी पिताना चुकून बघितलं आणि घरी नावं सांगितली तर आपलं काही खरं नाही. सार्थक जरा घाबरतच म्हणाला. या तिघांच्याही दारू प्यायला कुठे बसायचं यावर चर्चा सुरू होत्या. परंतु चांगली, जिथे कोणी ओळखणार नाही अशी जागा मिळत नव्हती. अचानक या तिघांच्या गप्पा सुरू असताना त्यांच्या कानावर एक हाक ऐकू आली. ए पोरांनो. अचानक आलेल्या त्या आवाजाने तिघेही पहिले दचकले आणि मग गरकन त्यांनी मागे वळून पाहिलं. तसा त्यांच्या नजरेला समोर एक भिकारी उभा दिसला. अंगात फाटलेली सफेद बनियान, खाली चिंध्या झालेली हाफ पॅन्ट, काळा निळा पडलेला चेहरा, डोक्यावरचे अस्तव्यस्त पांढरे काळे केस, तोंडात पिवळसर न धुतलेले दात. असे दात विचकत तो भिकारी या तिघांकडे पाहत कसं तरी हसला. काय रे. सार्थक त्या भिकाऱ्यावर जरा खेकसत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून त्या तिघांना जरा भीती वाटली होती. पोरांनो, मला पण वडापाव द्या ना खायला. हवं तर मी तुम्हाला प्यायला बसायची जागा सांगतो. त्या भिकाऱ्याच्या तोंडून हे वाक्य निघताच तिघांनी आपापले कान टवकारले आणि एक एक करत नजरेनेच भुवया उडवत इशारा केला. सार्थकने 2 वडापाव त्या भिकाऱ्याला खायला दिले. काही वेळाने वडापाव खाल्ल्यानंतर तिघेही उत्तरार्धक नजरेने त्या भिकाऱ्याकडे पाहू लागले. एक वेळ त्या भिकाऱ्याने या तिघांकडे पिवळसर दात विचकत हसत पाहिलं. अरे सांगतोस का आता, का नुसताच हसतोयस. सार्थक पुन्हा खेकसला. तोच त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू एकदम ओसरलं. चेहऱ्यावर शून्य भाव पसरले. डोळ्यातली बुबळं लहान झाली आणि चेहऱ्यावर गूढ ठेवत तो बोलू लागला. आपल्या नागपुरात एक पारशी कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानात जास्त कोणी जात नाही. कुणी मेलं तरच तिथं येतं, पण रात्री 9 नंतर तिथं कोणीच येत नाही. मी खूप जणांना तिथं दारू प्यायला जाताना पाहिलंय. तो भिकारी म्हणाला. त्या भिकाऱ्याच्या या माहितीवर तिघेही एकमेकांकडे पाहत हसू लागले. जणू हा त्यांचा जायचा होकार होता. त्या तिघांनी मागे वळून त्या भिकाऱ्याकडे पाहिलं, पण समोर पाहताच तिघांनाही जरा धक्का बसला. कारण समोर उभा असलेला भिकारी अचानक न जाणो कुठे गायब झाला. अरे, अचानक हा भिकारी कुठे गेला. विजयने आजूबाजूला पाहिलं. अचानक त्या भिकाऱ्याचं येणं, गूढ भाव चेहऱ्यावर ठेवून पारशी कब्रस्तानाची माहिती सांगून अनपेक्षितपणे गायब होणं, गोष्ट जरा विचित्र होती. पण या तिघांना प्यायला जागा मिळाली म्हणून त्यांना भिकाऱ्याशी काही देणं घेणं नव्हतं. अरे, तो गेला असेल भीक मागायला, तसाही त्याच्या धंद्याचा टाईम, सोड ना, सार्थक म्हणाला. आणि त्यांनी त्या भिकाऱ्याचा विषय तिथेच सोडून दिला. शेवटी तिघेही पारशी कब्रिस्तानात दारू प्यायला कसं जायचं याचा प्लॅन करू लागले. 3 दिवसांनी रविवार होता आणि त्याच दिवशी घरी मित्राच्या लग्नाला चाललो आहोत असं खोटं कारण सांगून हे तिघेही कब्रिस्तानात दारू प्यायला जाणार होते. प्लॅन पक्का ठरवून तिघेही घरी निघून गेले. पण म्हणतात ना, नियतीच्या वाटेत वाईट वेळ लिहिली असेल
तर वेळ जलद गतीने सरते. तसंच काहीसं या तिघांसोबत घडलं. शुक्रवार शनिवार दोन्ही वार आले तसे निघून गेले आणि एकदाचा रविवार उजाडला. तिघांच्याही मनात कधी संध्याकाळ होते आणि आपण चिल्ड बिअरचा स्वाद घेतो अशी हुरहुर लागली. शेवटी एकदाची संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला आणि दिवस संपला. विजयने आपल्या आईकडून मित्राच्या लग्नाला जायचंय असं खोटं सांगून 1000 रुपये घेतले. सार्थक आणि हर्या दोघेही विजयच्या घराबाहेर उभेच होते. विजयने आईचा निरोप घेतला आणि वडिलांनी जी स्कूटी घेऊन दिली होती त्या स्कूटीवर बसून हे तिघे निघाले. तिघेही गाडीवर बसून नागपूर शहरातल्या एका वाईन बारमध्ये गेले. तिथे जाऊन तिघांनी 5 किंगफिशरच्या बाटल्या घेतल्या. मग हॉटेलमध्ये आले. तिथे मांसाहाराचे पदार्थ सोबत घेतले आणि शेवटी गडद अंधारून आलेल्या 8च्या सुमारास या सर्वांचा प्रवास पारशी कब्रिस्तानाच्या दिशेने सुरू झाला. विजयची स्कूटी हवेला कापत धावत होती. तेव्हाच मागे बसलेल्या सार्थकची नजर आकाशात गेली. आज आकाशाला काळी काजळी पोचली होती. 4ही दिशेने आकाशात चकाकणाऱ्या त्या स्फटिकांसारख्या चांदण्या हरवल्या होत्या आणि आकाशाने काळी शाल पांघरली आहे असं वाटत होतं. अय लेकांनो, आज अमावास्या नाही ना? मागे बसलेला सार्थक म्हणाला. त्यावर विजयच्या मागे बसलेला हर्या जरा घाबरला आणि थरथरत्या स्वरात म्हणाला, काय अमावस्या? बापरे, मी तर ऐकलंय आजच्या दिवशी मेलेली माणसं फिरतात म्हणे. हर्याच्या वाक्यावर विजय आणि सार्थक दोघेही वेड्यासारखे हसू लागले. दोघांनी त्याची चेष्टा मस्करी केली ती वेगळी. ए हर्या, भूतबीत काय नसतं. उलट आमोशा हाय तर बरं झालं. आपल्याला काळोखात कोणी पाहूच शकणार नाही. मागे बसलेला सार्थक म्हणाला. गाडीने आता पारशी कब्रस्तानाची हद्द सुरू केली. काही वेळा अगोदर आजूबाजूला जो माणसांचा गजबजाट होता, गाड्यांची वर्दळ होती, ते सर्व काही आता मागे पडलं. एका नव्या मितीत, एका नव्या राज्यात प्रवेश केल्यासारखं भासत होतं. अनोळखी अनपेक्षित ठिकाणी जावं आणि मनाला एक वेगळीच न सांगता येणारी भयभावना जाणवावी असं या तिघांचं झालं. या तिघांनीही आपल्याला हा अनुभव पाठवणाऱ्या विनीतरावांना त्या कब्रिस्तानाच्या अवतीभोवतीचं वर्णन सांगितलं होतं. पारशी कब्रिस्तान खूप दूरपर्यंत पसरलं होतं. कब्रिस्तानाला 4ही बाजूंनी काळ्या पडलेल्या भिंतींचं कंपाऊंड होतं आणि आत सफेद रंगांच्या मृत शवांच्या कबरी. त्या कबरींमध्ये मृत आत्म्यांची शरीरं गाढ निद्रेत विसावली होती. कब्रिस्तानाच्या बाहेर 4ही दिशेला उंच उंच झाडं. हवेची झुळूक आली का त्या झाडांच्या फांद्या अशा सळसळायच्या की कानाला भास व्हायचा जणू त्या फिदी फिदी हसत आहेत. विजयने आपली दुचाकी कब्रिस्तानाच्या बाहेर कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा अडवळणी जागेवर पार्क केली आणि मग तिघेही कब्रिस्तानाच्या मुख्य गेटपाशी आले. लोखंडी सळ्यांच्या 10 फूट उंच असा तो 2 झापांचा गेट. गेटच्या बाहेर एक काळ्या रंगाच्या पत्र्याचा चौकोनी फळा होता, ज्या फळ्यावर इंग्रजी आणि पारशी भाषेत नावं लिहिली होती. प्रथम नाव होतं पारशी सेमेटरी आणि दुसरं नाव होतं पारशी यारामगाह. या तिघांच्याही पुढे गेटच्या सळयांमधून आत अथांग दूर दूर पसरलेलं कब्रिस्तान नजरेस पडत होतं. त्या काळ्याभोर अंधारात सफेद रंगाच्या त्या कबरी सावजाच्या शोधात दबा धरून बसलेल्या पांढऱ्या साडीतल्या हडळीसारख्या दिसत होत्या. विजय सार्थक दोघांनी बियर हाती घेतल्या आणि हर्याने मांसाहार. तिघांनी हळूच कब्रिस्तानाचं गेट उघडलं. उघडलेल्या गेटच्या आवाजाने तिघांच्याही काळजात धस झालं.
त्या आवाजासहित झाडावर उलटे लटकून बसलेले रात्रीचे निशाचर पंख फडफडवत त्या तिघांच्या डोक्यावरून उडून गेले. आईला किती शांतता आहे इथं, हऱ्या आजूबाजूला पाहत म्हणाला. त्याच्या नजरेला दूर दूरपर्यंत फक्त अंधार आणि कबरीचे पांढरे ठिपके दिसत होते. चला लवकर प्यायला बसू आणि पिऊन लगेच सटकू, विजय म्हणाला. हां बरोबर आहे, चला चांगली जागा शोधू आधी, सार्थक विजयच्या वाक्याला दुजोरा देत म्हणाला. तिघेही मातीच्या वाटेने चालत जाऊ लागले. या दोघांच्या अंगाला डावी उजवीकडे मृत शवपेट्या होत्या. त्या शवपेट्यांवर मृतकांची नावं, मृत्यू दिनांक काळ्या अक्षरांनी लिहिलेलं होतं. हऱ्या सर्वात शेवटी चालत होता. त्याच्या हातात मांसाहाराची पिशवी होती. या तिघांना चालून 5 मिनिटं झाली असतील. तेवढ्यात सर्वात शेवटी चालणाऱ्या हऱ्याच्या कानावर असा एक नाकपुड्या फुगवून मोठ्याने श्वास घेतल्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने हऱ्या एकदम जागेवर थांबला. आजूबाजूला पाहू लागला, पण अंधारात कोणीच दिसलं नाही. मग तो आवाज नक्की कुठून आला? स्वतःशीच नाही असं म्हणत खांदे उडवत हऱ्या पुन्हा चालू लागला. हऱ्या 10 पावलं चालला असेल, तोच पुन्हा तसाच नाकपुड्या फुगवून मोठ्याने श्वास घेतल्याचा आवाज पुन्हा एकदा हऱ्याच्या कानावर आला. त्या आवाजाला घोगऱ्या स्वराची जोड होती. तो आवाज ऐकून हऱ्याचं काळीज धडधडायचंच थांबलं. हऱ्याने मागे पुढे डावी उजवीकडे वळून पाहिलं, पण त्याच्या 2 मित्रांच्या आकृत्यांव्यतिरिक्त नजरेला कोणीही दिसलं नाही. हऱ्याला वाटलं का हे दोघेच आपली चेष्टा करत आहे. तसे हऱ्याने त्या दोघांना 2-4 शिव्या घातल्या. काय मस्ती चालली आहे? मगासपासून बघतोय, उगाच मोठ्याने श्वास ओढताय आणि हळूच सोडताय. हऱ्याच्या या वाक्यावर पुढे चालणारे विजय आणि सार्थक दोघेही थांबले. दोघांनीही विचित्र वेड लागल्यासारखं हऱ्याकडे पाहिलं. ए येड्या, काय बोलतोयस? का नुसत्या वासानेच तुला चढायला सुरुवात झाली? चाल ना गप्प, सार्थक जरा खेकसत म्हणाला. हऱ्याने त्यांचे चेहरे पाहिले. चेहऱ्यावरचे भाव अगदी कोरे होते. त्यांच्याकडे पाहून मुळीच वाटत नव्हतं का ते मस्करी करत आहेत. तिघे पुन्हा चालू लागले. खालची वाट तपकिरी मातीची, दोन्ही बाजूला कबरी, आजूबाजूला वेगवेगळ्या पद्धतीची झाडं आणि झाडांची गळून गेलेली पानं खाली जमिनीवर पडली होती. तिघांचा पाय पानावर पडताच चरचर असा आवाज व्हायचा. शेवटी एक जागा त्या तिघांनी दारू प्यायला शोधली. तिघेही एका कबरीच्या बाजूला जमिनीवर बसले. बिअरच्या बाटल्या आणि मांसाहार तिथेच मांडला आणि तिघांनीही प्यायला सुरुवात केली. त्यांच्या बाजूला पांढऱ्या कबरी तर होत्याच, पण बाजूला एक आंब्याचं मोठं झाड होतं. बरोबर त्या झाडाखाली हे प्यायला बसले होते. तिघांनीही प्यायला सुरुवात केली. सोबत मांसाहार सुरू केला. गप्पा गोष्टी, एकमेकांची टिंगलटवाळी करत तिघेही झिंगू लागले. हऱ्या जिथे बसला होता त्याच्या उजव्या हाताला 5-1 पावलांवर एक लाकडाची कबर होती. त्याच कबरीजवळून पुन्हा एकदा हऱ्याच्या कानावर तोच मोठ्याने श्वास आत ओढल्याचा आवाज आला. 2 वेळेस हऱ्याला आवाजाची दिशा कळाली नव्हती, मात्र यावेळेस आवाजाची दिशा कळाली. आवाज शवपेटीतून, म्हणजे त्या बंद कबरीतून आला होता. हऱ्या डोळे मोठे करून त्या कबरीकडे पांढऱ्या फट्ट चेहऱ्याने पाहू लागला. ए हऱ्या, ए काय झालं? असं काय पाहतोयस त्या कबरीकडे? सार्थक मस्करीच्या स्वरात म्हणाला. त्याच्या वाक्यावर विजयने खांदे हलवत हसायला सुरुवात केली. मात्र हऱ्याचा चेहरा पांढरा पडला होता.
त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पसरलेत. हे पाहून विजय आणि सार्थकचं हसू ओसरलं. दोघांनी काय झालं असं विचारलं. त्यावर हऱ्याने या अगोदरही 2 वेळेला आलेला तो आवाज आणि मगाशी आलेला तो कबरीमधला आवाज याबद्दल त्यांना सांगितलं. पण या दोघांनी हऱ्याच्या बोलण्यावर काडी मात्र विश्वास दाखवला नाही. तुला भास झाला असेल, कान वाजत असतील तुझे, असं म्हणून विषय मिटवला आणि पुन्हा प्यायचा प्रोग्राम सुरू झाला. 10 मिनटं झाली आणि विजयला बाथरूमला आली. मी जरा आलोच हा, थांबा. विजयने हाताची करंगळी दोघांना दाखवली आणि हळूच स्वतःचा भार सांभाळत जागेवरून उठला. त्या दोघांपासून 40 पावलं लांब आला असेल. आता आजूबाजूला कबर नव्हत्या, फक्त मोकळा भाग म्हणजे राखीव भाग होता, जिथं मोठी झाडं होती. अशाच एका झाडासमोर येऊन विजयने कार्यभार उरकायला सुरुवात केली. तोच विजयच्या मागून कोणीतरी वेगानं उजवीकडून डावीकडे धप धप असा पावलांचा आवाज करत धावत निघून गेलं. ते जे कोणी होतं खूपच वेगानं विजयच्या अगदी पाठीजवळून धावत गेलं असावं, कारण त्याच्या केसांना आणि पाठीला धावणाऱ्याची हवा चाटून अगदी स्पर्श करून गेली होती. अचानक घडलेल्या या क्रियेने विजयने धडधडणाऱ्या छातीने आणि विस्पारलेल्या डोळ्यांनी समोर वळून पाहिलं. नजरेला मागे अथांग पसरलेल्या कब्रिस्तानाव्यतिरिक्त काहीही दिसलं नाही. जागेवर तसाच पुतळा होऊन विजय उभा राहिला आणि त्या अनोळखी इसमाचा शोध घेऊ लागला. नक्की तो इसमच होता की हवा, की बाहेरची हवा, एखादी तामसी शक्तीने भरलेली वाईट हवा? विजय जागेवर उभं राहून दूर दूरपर्यंत नजर टाकत आजूबाजूला पाहत होता. तोच त्याच्या नजरेला 60-70 मीटर दूर एका कबरीच्या मधोमध एक सफेद रंगाची मॅक्सी घातलेली स्त्री सदृश्य आकृती मंद गतीने पुढे पुढे चालताना दिसली. आश्चर्यकारक गोष्ट अशी का इतक्या गडद अंधारात सुद्धा त्या स्त्रीची आकृती अगदी स्पष्ट दिसत होती. त्या स्त्रीच्या अवतीभोवती एक अनामिक अकल्पनीय धुकं होतं. डोळे बारीक करून विजयने त्या स्त्रीला पुढे पुढे जाताना पाहिलं. तोच अचानक पुढे जे घडलं त्याने विजयच्या अंगावर भीतीचा काटा आला. त्या पांढऱ्या मॅक्सीतल्या स्त्रीची आकृती अगदी धुक्यासारखी धुसर झाली आणि विजयच्या नजरेसमोर जागेवरून पाहता पाहता गायब झाली. हे असलं भयंकर दृश्य पाहून विजयच्या पायाखालची जमीन सरकली. ऐन गारव्यात कपाळावर घामाचे ओघळ आले. भीतीने पाठीचा शर्ट ओला झाला. काय करू आणि काय नको असं त्याला झालं. तसा तो धावतच ते तिघे जिथं प्यायला बसले होते त्या जागेवर आला. पण तिथे पोहोचताच विजयला भयाचा अजून एक झटका बसला. कारण काही वेळा अगोदर जिथे विजयचे 2 मित्र दारू प्यायला बसले होते ती जागा आता रिकामी होती. नाही म्हणायला तिथे बियरच्या भरलेल्या बाटल्या जमिनीवर पडलेल्या होत्या. पार्सलच्या चंदेरी खोक्यात अर्ध चायनीज लॉलीपॉपचे तुकडे तसेच शिल्लक होते. आईला आता ही दोघं कुठे गेली? सोडून पळाले की काय मला? विजय स्वतःशीच म्हणाला. तोच आजूबाजूला असलेल्या काळ्या अंधारातून मरकट चेष्टेचे भयमस्करीचे प्रकार घडू लागले. अंधारातून विस्पारण्याचे, खी खी फिदी फिदी हसण्याचे आवाज येऊ लागले. मध्येच कोणीतरी हेल काढून डोकं आपटत रडत होतं तर कोणी हसत होतं. आणि अचानक बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाच्या खोडापासून वरच्या शेंडीपर्यंत ते झाड सळसळ करू लागलं. ना हवा वाहत होती ना वारा होता, तरीसुद्धा ते झाड हलत होतं. विजयने तेथून पळायला सुरुवात केली.
तोच. असा आवाज करत विजयच्या खिशातील नोकियाचा फोन वाजला. त्याने फोन काढून उचलला आणि कानाला लावला. समोरून सार्थकचा घाबरलेला आवाज आला. विजा, विजा लेका, लवकर कब्रिस्तानातून बाहेर ये, लवकर ये, असं म्हणत फोन कट झाला. कसा तरी मार्ग शोधत विजय ऊर फाटोस्तोवर पळत कब्रिस्तानातून बाहेर पडला. पण धावता वेळेस त्याने 1-2 वेळा मागे वळून पाहिलं. तेव्हा त्याच्या नजरेला कमरेभोवती सफेद शर्ट, कुर्ता, काळ्या पॅन्ट, डोक्यावर पारशी लोक घालतात तशी काळी लाल टोपी आणि निस्तेज चेहऱ्याची माणसं, बायका उभ्या दिसू लागल्या. त्या सर्वांचे चेहरे अगदी पांढरे फट्ट, डोळ्याखाली काळी तपकिरी वर्तुळं, ओठ सुकून काळे पडले होते. सर्वांच्या हाताची वाकडी तिकडी नखं हालत होती. कोणी शून्य भावनारहित चेहऱ्याने विजयच्या पुढे पुढे धावणाऱ्या आकृतीला पाहत होतं, तर कोणी दात विचकत वाकुल्या दाखवत होतं. कसा तरी विजय कब्रिस्तानातून बाहेर आला. तसा त्याला जरा दूर स्कूटीवर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला सार्थक दिसला आणि त्याच्या मागे हऱ्या बसला होता. विजयला बाहेर आलेलं पाहून त्या दोघांनी त्याला हाक मारली आणि लवकर येऊन स्कूटीवर बसायला सांगितलं. विजयने एक वेळ मागे वळून पाहिलं. तसं त्याच्या नजरेला खाडकन पारशी कब्रिस्तानाचा गेट आपोआप आवाज करत बंद होताना दिसला. गेटच्या आत कब्रिस्तानात 4ही दिशेला पांढरं धुकं वाहत होतं आणि त्याच धुक्यात विजयला शेकडोने न मोजता येण्या इतपत पांढऱ्या कपड्यातले आकार फिरताना दिसत होते. विजयला समजायला वेळ लागला नाही. समोर जे दिसतंय ते अकल्पनीय दृश्य, सामान्य जीवना पलीकडची रेषा आहे. हिला न ओलांडलेलंच बरं. विजय धावतच मागे वळून न पाहता स्कूटीपाशी आला. जवळपास उडी घेतच स्कूटीचा ताबा मिळवला आणि सायलेन्सरमधून काळा धूर सोडत मागची लाल लाईट दाखवत गाडी वेगानं निघून गेली. त्या रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान हे तिघे घरी पोहोचले. तिघेही भीतीच्या अंमलाने चांगलेच घामाघूम झाले होते. कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. शेवटी त्या रात्री तिघंही एकमेकांशी काही बोलले नाही. आपापल्या बिल्डिंगमधल्या घरात निघून गेले. घरात काही सांगितलं तर भयानक मारतील या भीतीपोटी ही गोष्ट आपापल्या घरी मुळीच कळू दिली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडलं तेव्हा हे तिघेजण 9 वाजता त्याच वडापावच्या टपरीवर भेटले. त्यांच्या मनातील भीती आता काहीशी कमी झाली होती. शेवटी प्रत्येकाने स्वतःला आलेला अनुभव सांगितला. प्रथम हऱ्याने तो कबरीतून येणारा नाकपुड्या फुगवून फुगवून घेतल्याचा वासमय आवाज, तो श्वासाचा आवाज त्याने या तिघांना सांगितला. त्या श्वासाचा अर्थ असा की हऱ्याकडे मांसाहाराची पिशवी होती ज्यातून चायनीज लॉलीपॉपचा खमंग वास बाहेर दरवळत होता, जे की ते प्रेतात्मे नाकावाटे आत ओढत होते. विजयने सुद्धा त्याला दूर धुक्यात चालताना दिसलेली पांढऱ्या मॅक्सीतली बाई अचानक डोळ्या देखत कशी गायब झाली हे सांगितलं. आणि शेवटी त्या दोघांना तुम्ही मला टाकून पळून का गेलात असं विचारलं. तेव्हा मात्र सार्थक आणि हऱ्या दोघांच्या चेहऱ्याचे रंग बदलले. आवंढा गिळत सार्थकने सांगितलं, तू लघवीला गेल्यानंतर अगदी 2 मिनिटातच तुझ्यासारखाच दिसणारा हुबेहूब तूच आमच्या जागेवर येऊन बसला. आम्ही विचारलं सुद्धा, काय रे इतक्यात आलास? पण तू खाली मान घालून बसला होतास. चकार शब्द बोलेना. आम्ही तुझ्याशी बोलतोय, तुला प्यायला ग्लास भरून देतोय, पण तू तोंडातनं शब्द काढेना. म्हणून हऱ्याने तुझ्या डोक्यात टपली मारली आणि पुढे जे काही घडलं त्याने आम्ही फार घाबरलो. तुझं रूप घेऊन आलेलं ते ध्यान
खांदे हलवत खिदी करत हसू लागलं. आमच्याकडे पाहू लागलं. त्याच्या डोळ्याच्या खालची ती वर्तुळं, लाल झालेले डोळे, पांढरा पडलेला चुन्यासारखा चेहरा, पांढरे शुभ्र दात, हे सगळं पाहून आमची दातखिळी बसली आणि आम्हाला काही समजणार इतक्यात आमच्या डोळ्यात देखत ते गायब झालं. जे पाहून आम्ही इतके घाबरलो का लागलीच तुझा विचार न करता तिथून धूम ठोकली आणि बाहेर आल्यावर तुला कॉल केला. मग पुढे काय झालं हे तुलाही माहिती आहे. घडलेली घटना अगदी मती चक्रावून टाकणारी होती. जे काही घडलं ती मनाची कल्पना, भास का सत्य हे माहीत नाही, परंतु त्या प्रसंगाने सकाळच्या थंड वातावरणातही या तिघांचं शरीर घामाने ओलचिंब झालं, कारण त्यांच्यासाठी हा अनुभव अगदी जिवंत होता. या भयानक अनुभवाने एक शिकवण नक्कीच मिळते मंडळींनो. जागा कोणतीही असो, मंदिर असो की कब्रिस्तान, स्मशान असो की ओसाड जागा, प्रत्येक जागेसाठी काही नियम आहेत. त्यांना त्यांच्या सीमारेषा आखून दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा जागांवर जाऊन वाईट कृत्य केली तर या तिघांसारखी भयाची, भूताची चेष्टा होणार हे नक्की. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.